मी फक्त तुझीच भाग 10. राजला तर काय बोलावं काहीच समजत नाही. तो अलकाला कॉल करून तिला आतमध्ये बोलावून घेतो. राज म्हणतो, मी स्मिता, तुम्ही थोडं बाहेर बसून वाट बघा. अलका कॅबिनकडे यायला निघते. तिला ती नवीन मुलगी दिसते. अलका म्हणाली, तू मीता आहेस ना? नवीन जॉईन झाली आहेस ना? मीता जरा घाबरतच म्हणाली, हो मॅडम. अलका म्हणाली, घाबरू नकोस. आणि एक काम कर, HR डिपार्टमेंटमध्ये जा आणि सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घे. त्यांना माझं नाव सांग. मीता म्हणाली, थँक्यू मॅडम. ती निघून जाते. अलका ही कॅबिनमध्ये जाते. राज कॅबिनमध्ये चक्र मारत असतो. अलका म्हणाली, सर मला तुम्ही बोलावलं का? राज चिडून बोलतो, तू कोणाला विचारून माझ्यासाठी PA ठरवलीस? आणि तुला काय झालं सांगशील का? अलका म्हणाली, मला नाही जमणार पुढे, कारण मला दुसरे प्रोजेक्ट आहेत. आणि ती मुलगी मीता खूप चांगली आहे, शिकेल ती काम. नवीन आहे आणि मुळात तिला गरज आहे कामाची. राज म्हणतो, पण मला एकदाही विचारावंसं वाटलं नाही का तुला? अलका म्हणाली, मी माझं सांगितलं आहे, येते मी. ती जायला लागते. राज तिला हात धरून मागे खेचतो. तिला जवळ खेचून म्हणतो, मुद्दाम करतेस ना मला त्रास देण्यासाठी, की पडतेस माझ्यापासून? का भीती वाटते माझी तुला? अलका म्हणाली, माझा हात दुखत आहे, सोड ना, नाही करायचं काम मला तुमच्यासोबत. तुझा राग तू कधीच कंट्रोल नाही करू शकत. तू काय वागतो तुला तरी समजतं का? राज म्हणतो, नाही समजत मला. नाही वागता येत मला इतरांसारखं. तो रजत. बरोबर. आता तुला आवडतं ना तो? तो खुश ठेवतो तुला. मी काय वाईट माणूस? अलका म्हणाली, तुला जे समजायचं ते समज. हो, करते मी त्यांची कंपनी एन्जॉय. खूप खुश असते मी त्यांच्यासोबत. आता खुश ना? ऐकून मी जाते, बाय. अलका निघून जाते. राज फ्लॉवर पॉट रागात जमिनीवर फेकतो. अलका मनात बोलते, काय समजतो काय माहिती स्वतःला? मला साधं विचारलंही नाही, कशी आहेस? असं. राग तर नाकावरच असतो नेहमी. अलका मीताला बोलावते. मीता म्हणाली, बोलावलं मॅडम? अलका म्हणाली, बस तुला माहीतच असेल तुला काय काम करायचं आहे ते. तुला काही प्रॉब्लेम असला की मला सांगत जा, न घाबरता. राज सर थोडे रागीट आहे, पण तू घाबरू नकोस. ते काही बोलले की मला सांगत जा. मीता बोलली, हो मॅडम. अलका म्हणाली, आणि हो, मला मॅडम काय बोलतेस? मला अलकाच म्हणून हाक मार, ओके? मीता जरा घाबरून बोलते, पण मी कसं डायरेक्ट तू नावाने बोलणार? मी तुम्हाला दीदी म्हणू का? अलका हसून ओके म्हणाली. आज तू तुझं काम समजून घे. उद्यापासून लाग कामाला. अलकाचं लक्ष तिच्या हातावर जातं, पण ती काय बोलत होत नाही. जा तू मीता, निघून जाते अलका. विचार करत बसते. तिला आता कंटाळा आला होता. रोज रोजचा वाद, राजची होणारी चिडचिड, त्याचसारखं रजतवरून बोलणं. ती प्रज्वलला फोन करायचं ठरवते. अलका त्याला फोन करते. प्रज्वल म्हणाला, हा बोला वहिनी. अलका म्हणाली, काय करतो आहेस? म्हणजे कामात बिझी आहेस का? प्रज्वल म्हणाला, नाही, बोला ना, काय बोलायचं आहे ते? आणि हो, कशा आहात? सॉरी, मला येता नाही आलं तुम्हाला भेटायला. अलका म्हणाली, असू दे रे, काही नाही होत. एक ना, तू मुंबईला येतोस का तुझ्या भाईकडे? प्रज्वल म्हणाला, काही काम होतं का? अलका म्हणाली, हो, तू आला असतास तर जरा रातचा एकटेपणा दूर झाला असता. सध्या त्याची खूप चिडचिड होत आहे ना? प्रज्वल म्हणाला, ठीक आहे, येतो. प्रांजलही यायचं म्हणत आहे. अलका म्हणाली, ओके, तसं मला कळव कळव मग चल, बाय, ओके, बोलू नंतर. प्रज्वल म्हणाला, ओके, बाय बहिणी. 2-3 दिवस असेच जातात. मीताही तिचं काम मन लावून करत असते. ती लहान होती, पण तिला परिस्थितीने मोठं केलं होतं. अलकाला तिला बघितलं की 3-4 वर्षपूर्वीची अलका आठवायची. मीताला आता महिना झाला होता. अलका आणि राजचे नेहमी भांडण होतच होती. एक दिवस राज कॅबिनमध्ये बसला होता. त्याला फाईलमधला एक महत्त्वाचा कागद भेटत नसतो. राज म्हणाला, मिस स्मिता, तुम्हाला कोणतंच काम धड करता येत नाही का? ही महत्त्वाची फाईल आहे. जर मला ते कागद नाही भेटला ना, मी तुम्हाला काढून टाकेल जॉबवरून. लक्षात ठेवा. मीता म्हणाली, सर ट्रस्ट मी, मी तिथेच ठेवला होता. थांबा, मी एकदा शोधून बघते. राज म्हणाला, जोरात ओरडून, तिथेच ठेवला होता? मग काय जमीन खाऊन गेला की काय? फाईलने गिळला तो कागद? त्याचा आवाज इतका मोठा होता की बाहेरही ऐकू येत होता. अलकाला आवाज येतो. ती कॅबिनमध्ये जाते. अलका म्हणाली, राज, काय झालं आहे ओरडायला? किती मोठ्याने ओरडतो आहेस तू? तुझा आवाज बाहेर येत आहे. आणि मीता, तू का रडत आहेस? राज म्हणाला, माझं ओरडलेलं दिसतं तुला? फाईलमधला महत्त्वाचा कागद हरवला आहे. किती निष्काळजीपणा मला नाहीच खपत. कामात हलगर्जीपणा अजिबात नको. अलका म्हणाली, मीता, तू आठव बघू, तू कुठे ठेवला होता कागद? मीता म्हणाली, मी फाईलमध्येच ठेवला होता. त्यानंतर मी हात पण नाही लावला. अलका म्हणाली, ओके, शांत हो, रडू नको. एक काम कर,
तू बाहेर जा, मी तुला नंतर बोलावते. मीता बाहेर निघून जाते. राज, तू बसून घे आणि हे घे पाणी. पी, मी शोधते तो कागद. अलका पहिले कॅबिन सगळं नीट करते, मग ती शोधते. तिला तो कागद डेस्कच्या खाली पडलेला दिसतो. ती तो उचलतो आणि राज समोर धरते. राज म्हणाला, हाच आहे तो कागद. थँक गॉड भेटला, नाही तर आजची मीटिंग मी कशी अटेंड केली असती. अलका म्हणाली, अरे शांत डोक्याने केलं ना सगळं काम नीट होतात, पण आपल्याला समजेल तर खरं ना. राज म्हणाला, तुला चांगलंच माहिती आहे, मला तुझी सवय झाली आहे. मला नाही माहिती काय होतं. मला तू समोर दिसलीस ना तर माझी खूप चिडचिड होते. अलका म्हणाली, राज म्हणाला, हं काय हं? सुचत नाही आहे का शब्द? अलका म्हणाली, तुला नेहमीच भांडायचं असतं का मात्र माझ्यासोबत? का त्रास करून घेतो स्वतःला? एवढा राग बरा नाही आहे बरं का. जाऊ दे, मी मीताला पाठवते, आता तिला काही बोलू नको. राज म्हणाला, एक, उद्या प्रज्वल येत आहे. उद्या मीटिंगला जाईल. ऑफिसलाच येणार आहे, तेवढं बघशील हा. अलका म्हणाली, ओके चल मी जाते. अलका निघून गेल्यावर मीता कॅबिनमध्ये येते. ती घाबरूनच असते, कारण राजचा रुद्र अवतार बघून. आज राजला मीटिंग असते, म्हणून तो डायरेक्ट मीटिंग जिथे असते तिथे जातो. तसाच तो पुण्याला जाणार होता, पण त्याने अलकाला काहीच सांगितलं नसतं. प्रज्वल ही आज मुंबईच्या ऑफिसला येतो. तो राजच्या कॅबिनमध्ये जात असतो. त्याची टक्कर मीतासोबत होते. अहो कशी काय मीता बाहेर यायला आणि प्रज्वल आत यायला एकच वेळ झाली. दोघे खाली पडतात. प्रज्वल तिला भान हरपून बघत असतो. मीता त्याला भानावर आणते. मीता म्हणाली, ओ मिस्टर, दिसत नाही का तुम्हाला? मुलगी बघितली आणि लागले फल्टर करायला. तुम्हाला काही मी तशी मुलगी वाटली का? प्रज्वल म्हणाला मनात, यार किती स्वीट आहे ही. तिचा आवाजही तिच्यासारखाच आहे. एवढीशी आहे पण किती बोलते. एवढी सुंदर आणि साधी मुलगी मी अजूनपर्यंत नाही बघितली. असं वाटत बघतच राहावं. पण ही परी आहे कोण? प्रज्वलचा फोन वाजतो. त्याच्या आवाजाने भानावर येतो. सॉरी मिस, मीता म्हणाली. मला बघून झालं असेल तर बाजूला व्हा. मीता बाहेर निघून जाते. प्रज्वल ही कॅबिनमध्ये येऊन बसतो. तेवढ्यात अलका येते. अलका म्हणाली, अरे प्रज्वल, कधी आलास सांगायचं तरी, मी आले असते लगेच. मी तुझी कधीपासून वाट बघत होते. अलका नॉनस्टॉप बोलत होती. पण आपले प्रज्वल साहेब तर मिताच्या स्वप्नात हरवले होते. अलका त्याच्या डोक्यात फाईल मारते. प्रज्वल म्हणाला घाबरून, ओये वहिनी, ती मला वाटलं. अलका म्हणाली, मला सांग, एवढा कसला विचार करत होतास की मी एकटीच बडबडत होते, आणि तुला काय वाटलं त्याच्याकडे संशयाने बघत? खरं सांग हा प्रज्वल. प्रज्वल म्हणाला, वहिनी, तो तिला सगळं सांगतो, पण त्याला तिचं नाव माहीत नसतं, म्हणून अलका तो कोणाबद्दल बोलत आहे याचा अंदाज येत नाही. वहिनी, आय लव्ह हेअर. मला ना लव्ह अँड फर्स्ट साईड म्हणतात ना, तसं झालं आहे. अलका म्हणाली, अरे पण मला तिचं नाव तर सांग ना. तेवढ्यात मीता कॅबिनमध्ये येते. प्रज्वल तिला बघून उभा राहत तिलाच बघत असतो. अलकाचं लक्ष प्रज्वलकडे जातं. त्याला असं मीताकडे बघून अलका काय समजायचं ते समजून गेली. मीता म्हणाली नजर चोरत, काही हवं होतं का दीदी? अलका दी. अलका म्हणाली, नाही अगं, मी याला भेटीला आले होते. थांब, मी ओळख करून देते. हा प्रज्वल, राज सरचा भाऊ, आणि ही मीता, राजची पीए. प्रज्वल म्हणाला, हाय, किती छान नाव आहे हिचं, मीता. मीता म्हणाली, हाय सर. अलका म्हणाली, प्रज्वल, तू एकटाच आला आहेस का, की प्रांजलही आली आहे? प्रज्वल म्हणाला, हो अगं आली आहे, पण ती घरी गेली आहे. तिला रोनितला भेटीला जायचं आहे म्हणत होती. अलका म्हणाली, मग आज रोनितची मज्जा आहे बाबा, बाय द वे. आमचं ध्यान आज नाही आहे. प्रज्वल म्हणाला, तुमचं ध्यान अजून 3 दिवस नाही आहे. अलका म्हणाली, ओके न समजून काय ती दिवस जाणार कुठे आहे? मिताला तर काही समजत नसतं. प्रज्वल म्हणाला, नाही माहीत मला. अलका म्हणाली, ठीक आहे, चल येते मी, तूही घरी जा. अलका निघून जाते. अलका गेल्यावर मीता प्रज्वल जवळ येते. मीता म्हणाली, सॉरी सर, मी तुम्हाला चुकीचं समजले. प्रज्वल म्हणाला, इट्स ओके. आज प्रज्वल ऑफिसला लवकर येतो. तो मीताची वाट बघत असतो. मीताला उशीर होतो, त्यात बिचारीला माहिती नसतं की राज 2 दिवस नाही आहे ते. ती कॅबिनमध्ये येते. प्रज्वल तिची मज्जा घ्यायचं ठरवतो, म्हणून तो तिकडे तोंड करून बसतो. मीता आत येते. प्रज्वल म्हणाला, मिस मीता, किती उशीर, ही वेळ आहे का ऑफिसला यायची? मीता म्हणाली, सॉरी सर, बस लेट आली म्हणून उशीर झाला. प्रज्वल म्हणाला, मला कारण दिलेलं आवडत नाही, आणि मी ऐकेल की काल तुम्ही माझ्या भाऊला नको ते बोलले. मीता म्हणाली,
सॉरी सर, मला माहीत नव्हतं की ते तुमचे भाऊ आहेत. मी वाटलं तर त्यांची माफी मागते. प्रज्वल म्हणाला, आणि जर माफी नको असेल तर? मीता त्यांच्याकडे बघते. प्रज्वलला बघून ती शॉक होते. मीता म्हणाली, तुम्ही माझी मज्जा घेत होतात का? ती रागात जायला निघते. प्रज्वल म्हणाला, मीता थांब ना. मीता म्हणाली, हे बघा मिस्टर प्रज्वल, तुम्ही मला काय समजता? तुम्ही मला त्रास दिला तर मी तुमची कंप्लेंट अलकादीकडे करेल. ती त्याला रागाचा एक लूक देऊन निघून जाते. प्रज्वल म्हणाला, मिस्टर प्रज्वल, ही जेवढी गोड आहे तेवढीच तिखट मिरची सुद्धा आहे. आय लाईक इट. तर इकडे प्रांजल मॅडम आज खूप खुश असतात. का म्हणून काय विचारताय? आज मॅडम रोनितला भेटीला चालल्या होत्या, ती घरी पोचते. घाबरतच बेल वाजवते. अलकाची आई दार उघडते. अलकाची आई म्हणाली, कोण? प्रांजल म्हणाली, नमस्ते काकू, मी प्रांजल, रोनितची स्कूलमेट. रोनित आहे का घरात? अलकाची आई म्हणाली, ए ना बाळ आत. बस मी रोनितला आवाज देते. रोनित, बघ तुला भेटायला कोण आला आहे? रोनित म्हणाला, कोण आहे आई? समोर प्रांजलला बघून बिचारीच्या बोबडीच बडबडते. प्रांजलला बघून खरं तर रोनितला खूप टेन्शन आलं होतं, पण तसं न दाखवता चेहऱ्यावर स्माईल आणून रोनित म्हणाला, हाय, अरे तू कशी अचानक? प्रांजल म्हणाली, अरे काम होतं म्हणून म्हटलं तुला भेटून जावं. अलकाची आई म्हणाली, तुम्ही बोलत बसा, मी आत आहे. रोनित म्हणाला, आई मी तिला रूममध्ये घेऊन जातो. आम्ही आतमध्ये गप्पा मारतो. अलकाची आई म्हणाली, बरं बाळांनो, तुम्ही काही घेशील का? प्रांजल म्हणाली, नाही नको काकू, तुम्ही आराम करा. अलकाची आई म्हणाली, बरं. त्या त्यांच्या रूममध्ये निघून जाते. रोनित तिला त्याच्या रूममध्ये घेऊन जातो. प्रांजलला कळत होतं आपण न सांगता आलो म्हणून तो चिडला आहे. रोनित म्हणाला, तुला काही समजत नाही का? मला न सांगता यायची काही गरज होती का तुला? प्रांजल म्हणाली, कसला आहेस रे तू? तुला भेटायला आले त्याचा आनंद झाला नाही तुला? तुझ्या जागी दुसरं कोणी असलं ना तर मला लगेच मिठी मारली असती. प्रेमाने दोन शब्द बोलला असतात. तू तर चिडत आहेस माझ्यावर. कधी साधं हक नाही केलं मला तू. किस करणं करत नाही. आपण काय बोलून गेलो म्हणून तो जीभ चावते. रोनित म्हणाला, सॉरी, तू अचानक आलीस म्हणून थोडं रिॲक्ट झालो. प्रांजल म्हणाली, मला नाही बोलायचं तुझ्यासोबत, जा. मी चालले. प्रांजल जायचं नाटक करते. रोनित म्हणाला, ए थांब, पण ती ऐकत नाही म्हणून तो तिला जोरात स्वतःकडे खेचतो. काय म्हणालीस? मला ती तुझ्याशी प्रेमाने बोलत नाही. तुला मी अनरोमॅन्टिक आहे असं म्हणायचं आहे का तुला? प्रांजल तर त्याला एवढं जवळ बघून खरं तर तिचे हृदय रेल्वेच्या स्पीडनं धावत असतं. प्रांजल म्हणाली, मी मी असं कुठे म्हटलं तुला? तुझं आपलं काहीतरीच. रोनित तिच्या डोळ्यावर किस करतो, नंतर गालावर आणि ओठांवर किस करणार त्या आधीच ती पटकन बाजूला होते. रोनित म्हणाला, काय झालं? कोणीतरी लाजत आहे. परत बोलू नकोस मग, अनरोमॅन्टिक आहे असं. प्रांजल म्हणाली, मी कुठे लाजते आहे? रोनित म्हणाला, मला सांग, तुला अलका दिदी आणि तुझ्या भाईबद्दल काय म्हणायचं आहे? तू माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवलीस. प्रांजल म्हणाली, मी काही नाही लपून ठेवलंय. मला पण काही दिवसांपूर्वीच माहिती पडलं. रोनित म्हणाला, मला नाही, त्यांना एक बघायचं आहे. खूप त्रास सहन केला आहे माझ्या दीदीने. प्रांजल म्हणाली, माझ्या भाईने काय कमी त्रास सहन केला आहे का? रोनित म्हणाला, बरं बाई, पण त्यांना एक करायचं कसं? इकडे मिता प्रज्वलला इग्नोर करत होती. तिचं आपलं भलं आणि आपलं काम भलं असं केलं होतं. अलकाचंही ऑफिसमध्ये मन लागत नव्हतं, कारण आज तिच्याशी भांडायला राज नव्हता ना. तिला त्याच्या रागाची सवय झाली होती. संध्याकाळी अलका ऑफिसमधून घरी जाते. रोनिती बाहेर येऊन बसतो. अलका म्हणाली, रोनित काय आज एकदम खुश ना? रोनित एकदम लाजून रोनित म्हणाला, काय दीदी तू? अलकाची आई म्हणाली, अलका मला बोलायचं आहे तुझ्याशी जरा, आपण जेवण करून बोलू. अलका म्हणाली, हो आलेच मी. अलका रूममध्ये गेल्यावर विचार करते, काय बोलायचं असेल आईला. जेवण झाल्यावर अलकाची आई अलकाची आई म्हणाली, येऊ का आत अलका आत? अलका म्हणाली, ये ना अगं, विचारते काय? अलकाची आई म्हणाली, बाळा आता किती दिवस आमची काळजी करणार आहेस? जरा स्वतःसाठीही जग. तुलाही तुझ्या आयुष्यात हक्काचा माणूस हवा ना. अलका म्हणाली, तुला काय म्हणायचं आहे आई? स्पष्ट बोल. अलकाची आई म्हणाली, उमा मावशीचा फोन आला होता. तिने तुझ्यासाठी एक स्थळ बघितलं आहे. मुलगा चांगला आहे आणि चांगल्या पोस्टवर आहे. अलका म्हणाली, किती वेळा तुला सांगितलं आहे मला लग्न नाही करायचं. सध्या तरी नाही. अलकाची आई म्हणाली, का पण? का नाही करायचं तू लग्न तुला? त्याही तिला रागवत विचारतात. पण यावेळेस मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाही.
या रविवारी तुला बघायला येत आहेत. तू तयार राहा. त्या निघून जातात. अलका विचार करत असते, काय चाललं आहे आयुष्यात? नेहमी वेगळा विचार करते आणि होतं काही तरी भलतंच. आईचं मन मोडून काय करू? बघू जे होईल ते होईल असं म्हणत ती झोपून जाते. सकाळी अलका काही न बोलता कोमलसोबत ऑफिसला निघून जाते. कोमल समजत असतं की ती गप्प आहे. ती तिला विचारते. कोमल म्हणाली, काय झालं अलका? आज खूप शांत आहेस. काय झालं आहे सांगशील का? अलका म्हणाली, आई माझं लग्न ठरवत आहे. या रविवारी मला बघायला येणार आहेत. कोमल म्हणाली, मग आता एक काम कर, राजला सांग. अलका म्हणाली, त्याला सांगून काय होईल? असं पण तो इथे आहे. कुठे काय माहिती कुठे एवढं काम करायला गेला आहे तो. कोमल म्हणाली, निघेल काहीतरी मार्ग. अलका म्हणाली, आता काहीच होऊ शकत नाही. आता फक्त त्या देवाला ठाऊक. चल ऑफिस आलं. अलका तिच्या डेस्कवर जाऊन बसते. मीताही येते. अलका तिला आवाज द्यायला जाणार, तीही टेन्शनमध्ये आहे असं अलकाला जाणवतं. अलका एक फाईल चेक करत असते. तिला त्यात खूप चुका जाणवतात. ती मीताला फोन करून बोलावून घेते. मीता म्हणाली, दीदी बोलावलं? अलका म्हणाली, बस एक नजर तिच्याकडे टाकत, काय झालं आहे मीता? बरं नाही आहे का तुला? मीता म्हणाली, काही काही नाही दीदी. तिचे हात पाय थरथरत असतात. अलका म्हणाली, अगं तू किती चुका केल्या आहेत. आज तुझं कामात लक्ष नाही आहे. काय झालं आहे सांगशील का? मीता म्हणाली, काही नाही दी. अलका तिच्या हातावर हात ठेवत. अलका म्हणाली, अगं मीता, तुझं अंग किती खूप तापलं आहे. तुला बरं वाटत नसेल तर घरी जा. घरचं नाव सांगताच तिच्या पोटात गोळा येतो. मीता म्हणाली, नाही, मी ठीक आहे, जाते मी. तिला उठताच ग्लानी येते. प्रज्वल तिला धरतो. अलका म्हणाली, प्रज्वल, तिला आतमधल्या रेस्ट रूममध्ये घेऊन चल. मी येते तोपर्यंत डॉक्टरला फोन करते. प्रज्वल तिला उचलून घेतो आणि रेस्ट रूमच्या बेडवर झोपवतो. तेवढ्यात डॉक्टरही येतात. डॉक्टर म्हणाले, ताप खूप आहे आणि त्यांना कसला तरी मानसिक धक्का पोचला आहे. तिला मी इंजेक्शन देतो, त्यांना बरं वाटेल. इंजेक्शन देण्यासाठी तिच्या हाताचे स्लीव्हज वर केल्या तर सगळ्यांना खूप धक्काच बसला. अलका म्हणाली, हिच्या हाताला एवढ्या जखमा कशा काय? आणि हा सगळा काय प्रकार आहे? प्रज्वल म्हणाला, मला ती आज खूप वेगळी वाटली. ती आज खूप शांत होती. ती शुद्धीत आली की तिचं आपल्याला उत्तर देऊ शकते. डॉक्टर तिला इंजेक्शन देऊन निघून जातात. अलका आणि प्रज्वल तिच्या शुद्धीत येण्याची वाट पाहतात. त्यांना खूप टेन्शन आलं असतं. थोड्याच वेळात ती शुद्धीत येते. अलका म्हणाली, मीता, कसं वाटत आहे आता तुला? मीता म्हणाली, आता बरं वाटत आहे. प्रज्वल म्हणाला, तिच्या हातावरच्या जखमा दाखवत, याच बाबतीत तुझं काय म्हणणं आहे? मीता म्हणाली, मला काहीच नाही बोलायचं. अलका म्हणाली, हे बघ मीता, तू जर मला खरंच खरंच तुझी दिदी मानत असशील ना, तू मला सगळं सांगशील. आणि नाही सांगायचं तर मग राहू दे, आम्ही जातो. अलका जायला लागते तसं मीता तिचा हात पकडते. मीता म्हणाली, थांब दीदी, मी सांगते सगळं तुला. मी माझ्या काकांकडे राहते. मी लहान असतानाच माझे आई बाबा अपघातात गेले. माझी काकी खूप चांगली, पण माझ्या काकाला दारूचं व्यसन आहे. माझा काका मला आणि माझ्या काकीला मारहाण करतो. काल पण त्या दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून मला मारलं. माझी काकू खूप चांगली आहे. मला आईसारखा जीव लावते. काल मी काकाला बोलताना ऐकलं की काका माझं लग्न लावून देणार आहे. त्या बदल्यात तो माणूस माझ्या काकाला पैसे देणार आहे. म्हणजे त्याने मला जवळ विकलंच आहे. ती रडायला लागते. अलका आणि प्रज्वल तर एकूण सुन्न झाले असतात. त्यांना काय बोलावं काहीच कळत नाही. अलका तिला आराम करायला सांगते. ती कॅबिनमध्ये येते. अलका काहीसा विचार करून अलका म्हणाली, प्रज्वल एक होऊ शकतं. असं म्हणताच ती त्याला सगळा प्लॅन सांगते. कारण तिचा काका पैशांचा लालची आहे. आपलं काम होईल. प्रज्वल म्हणाला, काय आयडिया आहे वहिनी? अलका मिताला आपल्या घरी घेऊन जाते. तसं ती तिच्या काकूला कळवते. उद्या त्यांनाही बोलावून घेते. ती तिचा प्लॅन वर्क करायचं ठरवते. तसं ती प्रज्वललाही सांगते फोन करून. अलका म्हणाली, मीता, तू आराम कर आणि काळजी करू नकोस. मीता मान हलवून होकार देते. सकाळी अलका लवकर उठते. तसंही तिला रात्रभर झोप लागलेली नसते. ती आवरून बाहेर येते. थोड्या वेळात तिची काकूही येते. अलका म्हणाली, या ना, बसा ना. मीता आतमध्ये आहे, मी घेऊन येते तिला. अलका मीताला घेऊन येते. मीताची काकू म्हणाली, मीताला बघून त्यांना रडू येतं. बाळ, काय अवस्था झाली आहे ग तुझी? आणि मी काहीच करू शकत नाही आहे. अलका म्हणाली, असं नका बोलू काकू. तुम्ही मनात आलं तर खूप काही करू शकता. मीताची काकू म्हणाली,
माझ्या मदतीने जर माझ्या मुलीचं चांगलंच होणार असेल तर मी काहीही करायला तयार आहे. अलका म्हणाली, जास्त काही नाही, आम्ही जे करू त्याला फक्त सपोर्ट करा बस. असं म्हणताच ती त्यांना सगळं समजावून सांगते. तुम्ही टेन्शन नका घेऊ. मीता म्हणाली, हे हे करणं गरजेचं आहे का? अलका म्हणाली, हे बघ मीता, तुला आणि तुझ्या काकूला त्रासातून मुक्त व्हायचं असेल तर हे करणं गरजेचं आहे. तुला आवडणार नाही का तुझे काका पूर्ण पणे बरे झालेले? मीताची काकू म्हणाली, हे आधी असे नव्हते, पण एका मित्राच्या संगतीमुळे त्यांना दारूचं व्यसन लागलं आणि त्यात आम्हाला मुलं नाही म्हणून त्यांनी त्यांच्या मित्राच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले की माझ्यात दोष आहे. अलका म्हणाली, नका काळजी करू काका, पुन्हा पहिल्यासारखे होतील. मीताची काकू निघून जातात. अलका ही तिचं आवडते. मीता आराम करत असते. अलका प्रज्वलला कॉल करून बोलावून घेते. प्रज्वल येतो, दोघेही निघतात. प्रज्वल म्हणाला, वहिनी आपण जात आहोत, पण तो माणूस काय एकटा नाही आहे, त्याची साथीदारही असतील तिथे. मी त्याची माहिती काढली आहे. पैशासाठी काहीही करणारा आहे तो. त्याच्या वाईट सवयीमुळे त्याला कामावरून काढून टाकलं आहे. अलका म्हणाली, मी पोलिसांना कळवलं आहे, तेही येतीलच. अलका आणि प्रज्वल काकांना जिथे अड्डा होता काकांचा तिथे येतात. तिथे त्यांचे पहारेकरी असतात. प्रज्वल म्हणाला, नमस्कार, मला ना प्रदीप सावंत यांना भेटायचं आहे. तिथला माणूस म्हणाला, थांबा मी विचारून येते. तो आत येत, साहेब तुम्हाला भेटायला एक मुलगा आणि एक मुलगी आले आहेत. कपड्यावरून खूप पैसेवाले दिसत आहे. प्रदीप सावंत म्हणाले, अरे बोलाव त्यांना, जा घेऊन ये लगेच. तो माणूस म्हणाला, तुम्हाला साहेबांनी मध्ये बोलावलं आहे. प्रज्वल आणि अलका आत येतात. मिताचे काका त्यांना बसायला सांगतात. त्याच्या काकांबरोबर अजून एक व्यक्ती बसलेली असतो. प्रदीप सावंत म्हणाले, काय काम होतं तुमचं? प्रज्वल म्हणाला, मी असं ऐकलं आहे की तुमची पुतणी दिसायला खूप सुंदर आहे. तो व्यक्ती म्हणाला, सुंदर नाही, माल आहे ती. ताजं टवटवीत फुलं, पण तुमच्यासोबत आलेला माल ही त्यापेक्षा सुंदर आहे. अलकाकडे बघत प्रज्वलला राग येत असतो. तो काहीतरी बोलणार त्याआधीच त्याचा हात पकडते. अलका म्हणाली, आम्ही डायरेक्ट मुद्द्यावर येतो. आम्हाला तुमची मुलगी पाहिजे आहे. त्यासाठी आम्ही वाटेल ते किंमत द्यायला तयार आहोत. प्रदीप सावंत म्हणाले, किती द्याल? छिन्नपणे हसत प्रज्वल म्हणाला, किती पाहिजे? तितक्याच तोऱ्यात प्रदीप सावंत म्हणाले, 1 कोटी. प्रज्वल त्यांच्या जवळची बॅग त्यांना देतो. तेवढ्यात पोलीस येतात आणि त्यांना पुराव्यासकट पकडतात. पोलीस म्हणाला, पकड रे यांना. मुलीला विकतो काय? थँक्स मिस्टर प्रज्वल, तुमच्यामुळे आम्ही यांना पुराव्यानिशी पकडलं. पोलीस प्रज्वलशी बोलण्याचा फायदा घेत मिताजी काका संधी साधून सुरा काढून अलकाच्या मानेला लावतात. प्रदीप सावंत म्हणाले, जाऊ द्या, मला नाहीतर हिला इथेच मारून टाकेल. प्रज्वल म्हणाला, आम्ही तुला जाऊ देतो, तू वहिनीला सोड. अलका त्याला डोळ्यांनी इशारा करते. अलका जोरात तिच्या पोटात मारते. अलका बाजूला होऊन असतात. मिताचे काका वार करतात, पण त्यावेळेस प्रज्वल मध्ये येतो आणि सुरात त्याच्या हाताला लागतो. पोलीस मिताच्या काकांना आणि त्याची साथीदारांना अटक करतात. अलका म्हणाली, तुला काय गरज होती मध्ये यायची? बघ किती रक्त निघत आहे. तुला काय झालं तर तुझ्या भाईला काय उत्तर दिलं असतं मी? प्रज्वल म्हणाला, तुम्हाला काय झालं तर भाईने माझा जीव घेतला असता. अलका हसून देते. अलका म्हणाली, चला आपण डॉक्टरकडे जाऊ. अलका त्याला डॉक्टरकडे घेऊन जाते. डॉक्टर त्याच्या हाताला ड्रेसिंग करून देतात. अलका त्याला घरी घेऊन येते. रोनित म्हणाला, काय लागलं याला एवढं? अलका म्हणाली, जास्त प्रश्न नको विचारू, त्याला तुझ्या रूममध्ये घेऊन चल. अलका आणि रोनित त्याला रूममध्ये घेऊन जातात आणि बेडवर झोपवतात. मीताही तिथे येते. मीताला रडू येत असतं. ती त्याच्याकडे केविलवाणा चेहरा करून बघत असते. मीता म्हणाली, तुम्हाला काय लागलं सर? प्रज्वल म्हणाली, मुद्दाम तिला त्रास देण्यासाठी, काही बोलत नाही. खरं तर त्याच्या मनात लाडू फुटत असतात. अलका म्हणाली, तुम्ही बोलून घ्या, मी बाहेर आहे. चल रोनित. अलका आणि रोनित बाहेर निघून जातात. मीता म्हणाली, तुम्ही ठीक आहात ना? प्रज्वल म्हणाला, मी मेलो काय आणि जगलो काय, तुला काय फरक पडतो आहे? तुला माझ्याकडून कोणताही त्रास होणार नाही, तू जाऊ शकतेस. मीता म्हणाली, काय उभद्र बोलत आहात? मला त्रास होतो? प्रज्वल म्हणाला, का त्रास होतो तुला सांग ना? मीता म्हणाली, कारण माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. मी मुद्दाम तुम्हाला टाळत होते, पण आता नाही असं म्हणून ती जायला निघते. प्रज्वल तिला हातात धरून थांबवतो. प्रज्वल म्हणाला, का मला त्रास देत होतीस? माझंही खूप प्रेम आहे तुझ्यावर. तू बोलत नव्हतीस म्हणून मग मला असं वागावं लागलं. मीता त्याला मारायला लागते आणि त्याला मिठी मारून रडते. मीता म्हणाली, मला खूप त्रास देता तुम्ही, जा, मला नाही बोलायचं. प्रज्वल म्हणाला, अगं लागलंय ना?
मला नाही बोलायचं माझ्याशी तुला, ठीक आहे जातो मग मी. मीता म्हणाली, कुठेही नाही जायचं तुम्ही, म्हणून ती त्याला मारते. अलका आत येत खोकल्याचा आवाज करते. तशी मीता लाजून दूर होते. अलका म्हणाली, झालं वाटतं तुम्ही प्रेम व्यक्त करून. प्रज्वल म्हणाला, काय वहिनी तुम्ही पण लाजून. मीता म्हणाली, काय दीदी तू पण. तीही लाजते. अलका म्हणाली, चला. प्रज्वलचीही प्रेमाची गाडी सुरू झाली. प्रज्वल प्रांजललाही बोलावून घे. काय रोनित चालेल ना. रोनित लाजून म्हणाला, काय दीदी तू पण माझ्या मागे लागली आता. अलका म्हणाली हसत, तिला बोलावून घ्या, मी आतिश आणि कोमलला पण बोलावते. तुम्ही तिघे कुठेतरी फिरून या. रोनित म्हणाला, तू नाही येत का. अलका म्हणाली, तुमच्या कपलमध्ये मी कशाला कबाब में हड्डी. मी कॉल करून येते आतिशला. रोनित म्हणाला, प्रज्वल मला काही सांगायचं आहे दीदीला, बघायला मुलगा येणार आहे. प्रज्वल म्हणाला, वहिनी हो बोलली का. रोनित म्हणाला, तिला आईने इमोशनल ब्लॅकमेल केलं. दीदी नाईलाजाने हो बोलली. प्रज्वल म्हणाला, त्या फक्त माझ्याच वहिनी होणार बस. दादा उद्या येणार आहे, त्याला सांगावं लागेल. मीता म्हणाली, म्हणजे राज सर आणि अलका दिदी यांचं प्रेम आहे एकमेकांवर. प्रज्वल म्हणाला, हो खूप प्रेम करतात ते एकमेकांवर. त्यात त्यांनी खूप दुरावा सहन केला आहे. तो मीताला सगळं सांगतो. मीता म्हणाली, किती भांडण करतात ते, पण प्रेमही तेवढं करतात. तेवढ्यात अलका आत येते. अलका म्हणाली, आतिश आणि कोमल निघाले आहेत आणि मीता तुझ्या काकूंचा फोन होता, त्या त्यांच्या माहेरी गेल्या आहेत. तू आजपासून इथेच राहा आणि मला काही ऐकायचं नाही आहे. आतिश आणि कोमल आत येतात. तेही त्यांना जॉईन होतात. आतिश म्हणाला, प्रज्वल अभिनंदन भावा. सगळे गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात प्रांजलही आली. प्रांजल म्हणाली, हाय अलका. अलका म्हणाली, रोनित तुमच्या मॅडम आल्या बघ, त्याला चिडवत. प्रांजल म्हणाली, काय तुम्ही दीदीला अजून. अचानक तिचं लक्ष प्रज्वलच्या हाताकडे जातो. भाई तुला काय लागलं. प्रज्वल म्हणाला, तो तिला सगळं सांगतो. कळलं. प्रांजल म्हणाली, म्हणजे ही माझी छोटी वहिनी आहे, मला आवडली. कोमल म्हणाली, चला निघायचं. कुठे जायचं पण. अलका, तूही चल ना आज. आम्ही सगळे एक आहोत, फक्त तुझ्यामुळे. अलका म्हणाली, मी काही नाही केलं. तुम्ही जाऊन या, माझं मूड नाही आहे सध्या. तुम्ही मस्त फिरून या, मला गमती जमती सांगा आल्यावर हां. आणि आई पण एकटी आहे. प्रज्वल तू काळजी घे. हां. सगळे निघून जातात. अलका तिच्यासाठी स्ट्रॉंग कॉफी बनवते आणि बाल्कनीत जाऊन बसते. तिला राजची खूप आठवण येत होती. 8 दिवस झाले होते त्याला जाऊन. कुठे आणि का गेला तिला काहीच माहिती नव्हतं. त्यात तिच्या आईने तिला मुलगा बघायला येणार आहे सांगून ती अस्वस्थ झाली होती. तेवढ्यात तिचा फोन वाजतो. नाव असतं राज कॉलिंग. अलका म्हणाली, बोल. राज म्हणाला, खाली ये लगेच. अलका म्हणाली, काय काम आहे. मला नाही यायचं खाली. राज म्हणाला, 5 मिनिटात खाली ये, नाहीतर 6व्या मिनिटाला मी घरून उचलून आणीन. अलका म्हणाली, आले, चिडतो कशाला. अलका खाली येते. राजची गाडी उभीच असते. त्यात त्याचे बॉडीगार्ड सुद्धा असतात. ती गाडीत जाऊन बसते. राज तिच्याकडे बघत असतो. 8 दिवसांनी तो तिला बघत होता. राज म्हणाला, काका गाडी टेकडीवर न्या. अलका म्हणाली, इथेच बोल ना, काय बोलायचं आहे ते. राज म्हणाला, जरा गप्प बसते का. राज तिला घेऊन टेकडीवर येतो. ते एक ठिकाणी बसतात. बराच वेळ शांतता असते. अलका, काही बोलणार आहेस का. का गप्प बसणार आहेस. नसेल बोलायचं तर मी जाते. ती उठायला जाते. राज तिला खाली बसवत. राज म्हणाला, मी सांगत नाही तोपर्यंत कुठे जायचं नाही, समजलं. अलका म्हणाली, बोल. राज म्हणाला, सॉरी. त्याच्या डोळ्यात आज पाणी होतं. मी खूप चुकीचं वागलो ना तुझ्याशी. अलका म्हणाली, अरे वा, लवकर समजलं. झालं बोलून, जाऊ. राज रागात एक हात तिच्या कमरेत आणि एक हात तिच्या मानेला पकडून तिला जवळ खेचतो. ते खूप जवळ आलेले असतात. राज म्हणाला, सॉरी बोलत आहे ना. आणि तुझं काय चाललं आहे. एक तर मी हा आठवडा कसा काढला आहे ना माझं मला माहिती. तो तिच्या गालावर किस करतो. नंतर डोळ्यावर, मग कपाळावर करतो. तो तिच्या ओठांवर किस करणार असतो की ती त्याच्या ओठांवर हात ठेवते. अलका म्हणाली, करून घे थोडे दिवस तुझी मनमानी, नंतर काहीच नाही भेटणार. कारण. राज म्हणाला, नक्की काय म्हणायचं आहे तुला, स्पष्ट बोल. अलका म्हणाली, काही नाही. तू मला सॉरी का म्हणला. मला नाही माहीत, पण मी तुला केलं माफ, आता जाऊ दे. राज म्हणाला, तू असं का बोलते आहेस. मला सांग, मला चिडायला लावू नकोस. अलका म्हणाली, आई माझं लग्न ठरवत आहे या रविवारी, म्हणजे परवा. मला तो मुलगा बघायला येणार आहे. पसंत पडलं तर त्याच दिवशी एंगेजमेंट करायची असं ठरवलं आहे.
राजला हे ऐकून खूप राग येतो. तो रागातच तिला म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, ही अलका फक्त या राजची आहे. तिच्यावर प्रेम करण्याचा तिला हात लावायचा हक्क फक्त या राज ठाकूरचाच आहे. तुझं लग्न या जन्मात फक्त माझ्यासोबत होईल आणि काय करायचं मला चांगलंच माहिती आहे. अलका म्हणाली, नक्की काय करणार आहेस तू? राज म्हणाला, ते तुला कळेलच परवा.